दाबाचा पॅनलाइज केलं जाईल याची नोंद घ्यायची आहे. गोलंदाज तयार. पहिला बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं स्विच हिट. पहिल्याच बॉलवर आक्रमण केलं जात आहे. एकच धाव, एक सिंगल धाव इथे कन्वर्ट केली जाते. सिंगल धावेच्या मदतीने जर पाहिलं तर धावा एक या कड्यावरती संघाचा श्री गणेशा इथे पाहायला मिळतोय. मयूर हा गोलंदाजी ट्रॅकवरनं आणि गिरीश आणि सुनील ही जोडी मात्र मैदानात सज्ज आहे. सुनील यावेळेस स्टॅमिक स्ट्रोक झालाय. बॅटची एज लागली आणि तदनंतर जर पाहिलं तर एक सिंगल धाव या बॉलवर देखील प्राप्त केली जाते आणि 2 या गड्यावरती धावसंख्या आतापर्यंत आपण पाहू शकताय ते विकेटच्या पटलावरती. पहिलं षटक प्रगतीपथावरती. यावेळेस जर पाहिलं तर पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने एकंदरीत 3 या कड्यावरती धावा आपण पाहू शकतायत या विकेटच्या पटलावरती. यावेळेस बॅटची लिडिंग एज, खालची कडा आणि तदनंतर हा चेंडू निघून जातो एक धावेसाठी. आपण पाहू शकतायत 3 चेंडूच्या करीस धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. त्या 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या गेल्यात. 4च्या घरामध्ये धावसंख्या आपण आतापर्यंत पाहू शकतायत. यावेळेस लॉक केलाय. एकंदरीत जर पाहिलं तर इंटू द कॅप न करण्याचा प्रयत्न इथे फसला गेलाय कारण क्षेत्ररक्षण खूप चांगल्या पद्धतीचं झालंय. तिकडे एक धाव इथे रोखली गेली आहे. माफ करा, 3 धावा इथे सेव्ह केल्या गेल्यात आणि एक धावेने जर पाहिलं तर धावा फलकावरती पाहू शकतायत त्या 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या गेल्यात. 4 चेंडूचा खेळ इथे गोलंदाजाने कंप्लीट केला. मयूर यावेळेस मात्र टॅप करण्याचा प्रयत्न फसला गेलाय आणि चांगला बॉल डॉट चेंडूची सांगता इथे कंप्लीट झाली आहे आणि 5 चेंडूच्या करीस रन बॉल जर पाहिलं तर 5 या आकड्यावरती धावा पाहू शकतायत या विकेटच्या पटलावरती. शेवटचा बॉल. मयूर हा गोलंदाज सज्ज झालाय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न परंतु या बॉलवर देखील सिंगल धाव घेतली जाते का? यस, डेफिनेटली षटकाचा खेळ इथे कंप्लीट झालाय आणि एका षटकाच्या आकरी जर पाहिलं तर धावा 6 आकड्यावरती जाऊन पोहोचल्या गेल्यात. घेऊया एक छोटीशी विश्रांती, येऊया मैदानात परत. यस, कम ऑन कॉल डीजे. चला गोलंदाज नेम आपल्याला लगेच दर्शवायचं आहे. चला गोलंदाजाचं नाव सांगायचंय. गोलू हा गोलंदाज आपण पाहू शकतायत. वाईट आणि व्हाईट बॉलने जर पाहिलं ना तर धावा फलकावरती पाहू शकतायत. 8 आकड्यावरती जाऊन पोहोचली गेलेत. यावेळी स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न झालाय. सफल, जबरदस्त स्ट्रोक इथे मात्र पाहायला मिळतोय आणि फेकून दिले बॉल सरळ निघून गेलाय. 4 धावेसाठी रफू चक्कर चौकार, 4 रन्स.
12 आकड्यावरती धावा पाहायला मिळतात. यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न, पायावर कुऱ्हाड नाही तर कुऱ्हाडीवर पाय मारलाय. विकेट चौथे पतन. खेळाडू क्रमांक 1 बॅक टू द पवेलियन. चौकार आल्यानंतर जर पाहिलं तर आत्मविश्वास वाढला गेला आणि पुन्हा एकदा चौकार खेचण्याचा प्रयत्न इथे सुनीलचा झाला, परंतु तो प्रयत्न फसला गेला आणि विकेटचं पतन झालंय. 12 या अंकांवरती धावा फलकावरती आपण पाहू शकतात. विशाल हा बॅटर मात्र मैदानात पाहू शकतात. यावेळेस जर पाहिलं तर स्लॉक करण्याचा प्रयत्न झाला गेलाय. या बॉलवर देखील एक सिंगल धाव इथे कन्वर्ट केली जाते आणि 1.2 चेंडूच्या करीस, माफ करा चुकीची दुरुस्ती करतोय, 1.3 चेंडूच्या करीस धावा फलकावरती पाहू शकतात. 13 आकड्यावरती यावेळेस मात्र खेळण्याचा प्रयत्न इथे फसला गेला, परंतु यष्टीरक्षकाकडून चूक घडतीये. अन्ना के जैसा चश्मा लगा के कोकोनट में लस्सी मिला के आ जाओ सारे मूड बना के थोड़ा राउंड घुमा के. एकंदरीत जर पाहिलं ना तर 4 धावा इथे प्राप्त केले गेलेत. लाईट गेल्यानंतर बॅकअपसाठी इन्व्हिटर आणि गोलंदाजासाठी क्षेत्ररक्षकाची साथ मिळणं खूप गरजेचं आहे आणि ते मात्र पाहायला मिळालं नाहीये. पंचाकडे दाद मागली जाते. पंच पॉपिंग क्रीजमध्ये सेफली इथे मात्र खेळाडू पोचले गेलेत असे दर्शवत आहेत. एक धाव इथे मात्र दर्शवली जाते आणि धावा फलकावरती पाहू शकतायत. 18 आकड्यावरती शेवटचा बॉल. यावेळेस अलाउंद कार्पेटच्या साहाय्याने खूप चांगल्या पद्धतीने मात्र हा फटका एक्झिक्यूट केला गेला आणि 2 षटकांचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि 2 षटकांच्या खेरीज जर पाहिलं ना तर धावा 19 आकड्यावरती जाऊन पोचल्या गेल्यात. 19च्या घरामध्ये 19ला 1 ही सध्याची परिस्थिती विकेटच्या पटलावरती आपण पाहू शकतायत. आपण पाहू शकतायत या बॉलवर देखील एक सिंगल धाव इथे कन्वर्ट झाली आहे. ग्रीजसाठी मात्र पारितोषिक लावले जाते. काय पुन्हा एकदा एक सिंगल धाव इथे मात्र प्राप्त झाली आहे. गोलंदाज नेम गोलंदाज नेम शाकिब हा गोलंदाज आपण पाहू शकतात. यावेळेस खोलवरा टप्प्याची लेंथ होती, त्या लेंथला पिक करत असताना आपण पाहू शकतात. विनीतजी पवार यांच्याकडून जर पाहिलं गेलं तर गिरीजसाठी तब्बल लगातारचे 3 चौकारासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज इथे लावलं जाते. विशाल शाकिबच्या विपक्षात आपण पाहू शकतात. यावेळेस मात्र 1 बाउन्सने चेंडू गॅदर झाला काय, डेफिनेटली चेंडू निघून जातोय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकारामध्ये परावर्तित झालाय. 4 धावा चौकार. महीने में 12 तरीके से तुझको प्यार जताऊंगा रे. 29 आकड्यावरती धावा आपण पाहू शकता. 2.4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय.
यावेळेस मात्र स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता, फसला गेला, परंतु या बॉलवर देखील एक सिंगल धाव इथे प्राप्त झाली आहे. विवेकजी पवार यांच्याकडून जर पाहिलं तर गिरीशसाठी पारितोषिक लागलं गेलंय. लगातारचे 3 चौकारसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राईज. 3 बॉल 3 चौकार खेचले गेले तर विवेकजी पवार यांच्याकडून मात्र हे पारितोषिक लावले जाते. यावेळेस मात्र त्यातील पहिला चौकार इथे आला आहे गिरीशच्या माध्यमातून. आपला बॅटिंग 4 रन्स. दुनिया चले पिछाड़ी तो मैं चलूं अगाड़ी, सब खेल जानता हूं मैं हूं बड़ा खिलाड़ी. थँक्यू सो मच. 3 षटकांचा खेळ इथे कंप्लीट झाला. धावा फलकावरती पाहू शकता 34 या आकड्यावरती. गिरीश ज्याने आतापर्यंत एक चांगला स्ट्रोक इथे कन्व्हर्ट केला गेला तो गिरीश आपण पाहू शकतात. त्याच्या साथीने जर पाहिलं ना तर विशाल ही जोडी मात्र मैदानात सज्ज आहे. 3 षटकांचा खेळ इथे कंप्लीट झालाय. विशाल 5 चेंडूत त्याने 7 धावा केल्यात. गिरीश जर पाहिलं गेलं तर 9 चेंडूत तो 16 धावेवर खेळतोय. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती आपण पाहू शकतात. राज हा गोलंदाजी ट्रॅकवरनं. पहिला बॉल पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने मुवमेंट प्राप्त करणार होता. पंचांच्या माध्यमातून सिग्नल. पंच आमच्या समवेत इकडे जोडले गेलेत. वाईटचा सिग्नल दिला जातोय आणि वाईटच्या मदतीने जर पाहिलं तर धावा फलकावरती 35च्या घरामध्ये. यावेळेस आलाउंद कार्पेटसाने चांगलं क्षेत्ररक्षण झालंय परंतु एक सिंगल धाव इथे कन्व्हर्ट झाले. गिरीश ज्याने शेवटच्या बॉलवर चौकार मारला. इथून 2 चौकार आले तर विवेकजी पवार यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राईज इथे वितरित केलं जाईल. पाच चेंडूचा खेळ इथून येणं बाकी आहे. राज यावेळेस आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथे फसला गेला आहे आणि एकंदरीत जर पाहिलं तर वाईट+4 4 धावा आणि एक सिंगल धाव अतिरिक्त एकंदरीत 5 धावा इथे केल्या जातील. चौकार. यावेळेस मात्र पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने हा चेंडू मुवमेंट प्राप्त करतोय. पुनश्च एकदा वाईटचा सिग्नल पंचांच्या माध्यमातून दिलं जाते. पंच सातत्याने आमच्या समवेत जोडले गेलेत आणि त्याचं रूपांतर इथे मात्र यावेळेस मात्र स्लॉक करण्याचा प्रयत्न. गुटनाट्य एक तमाशात एक सिंगल धाव आणि सिंगल धावेच्या मदतीने जर पाहिलं तर धावा फलकावरती पाहू शकतात 43. लॉस ऑफ 1 विकेट. एका विकेटच्या मोबदल्यात जर पाहिलं ना तर धावा 43 या आकड्यावरती जाऊन पोचल्या गेल्यात. विवेक आणि विशाल आणि गिरीश ही जोडी मात्र मैदानात सज्ज आहे. यावेळेस मात्र टॅप केलेला चेंडू होता. त्या टॅप केलेल्या चेंडूवर एक सिंगल धाव इथे कन्व्हर्ट झाली आहे आणि 3 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट होत असताना जर पाहिलं तर 44. यावेळेस पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना विकेटचं होते पतन. मिस्टर विशाल याच्या खेळीचा होतोय अंत. विशालच्या खेळीला लागतोय फुल स्टॉप. विशाल बॅक टू द पवेलियन. खेळाडू बाद. दोन चेंडूचा खेळ इथे शिल्लक आहे. राज यावेळेस मिस्टामिक स्ट्रोक झालाय. बॅटच्या रडारमध्ये आला नाहीये आणि पुन्हा एकदा 1 मोर विकेट डाऊन इयर. खेळाडू बाद.
शेवटचा बॉल. राज हा गोलंदाजी ट्रॅकवरनं. यावेळेस जर पाहिलं गेलं तर चेंडू निघून जातो लॉंग स्टॉप रिझन मध्ये. नो स्टॉप. जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला गेलाय. 4 धावा, चौकार, 4 रन्स. तीन पूर्णांक 5 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झाला. वाईट +4 एकंदरीत 5 धाबा इथे दाबलकावरती अधोरेखित केल्या गेल्या. 49 आकड्यावरती धाबा आपण जाऊन पोचल्या गेल्यात आतापर्यंत आपण पाहत आहेत या विकेटच्या पटलावरती. शेवटचा बॉल. यावेळेस मात्र जबरदस्त फटका आहे. शेवटच्या बॉलवर देखील चांगला स्ट्रोक इथे कन्वर्ट केला गेलाय. शेवटच्या बॉलवर आलाय निर्णायक, दर्जेदार, क्वालिटी ब्रँडेड, धमाकेदार चौकार, 4 रन्स. चला टाकीपाडा ऑडियन्स आणि साई सबुरी 11 चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण लगेच टास्कबॉक्स मध्ये जॉईन व्हायचे. चला साई सबुरी 11 आणि टाकीपाडा वॉरियर्स चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण क्विकली इथे टास्कबॉक्स मध्ये जॉईन व्हायचे. चला टाकीपाडा ऑडियन्स आणि साई सबुरी 11 दोन्ही संघ आपण लगेच टास्कबॉक्स मध्ये जॉईन व्हायचे. नेक्स्ट मॅच नाणेफेकीचं कौल इथे केलं जाईल. मॅच स्टॉप करायची पंच. दोन्ही संघाचे प्लेयर सिग्नल पाठवायचे त्यामुळे इथे खूप प्रॉब्लेम्स होतोय कारण लाईव्ह मॅच चालू आहे तर खूप प्रॉब्लेम्स होतोय. नाहीतर आपण तिकडे नावा तरी सांगायचे आहेत. चला मॅच चालू करायची आहे. गोलू आणि राज ही जोडी मात्र मैदानात सज्ज आहे. गिरीश हा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. खूप तगडं आव्हान आहे. यावेळेस पहिला बॉल पंचाकडे जात म्हटली जाते. पंचाच्या माध्यमातून सिग्नल दिला जातो वाईटचा.
पहिला बॉल अतिरिक्त, पंचांचे हात हवेत समांतर, धाव अर्थातच इथे अवांतर आणि अवांतर धावसंख्येने जर पाहिलं तर संघाचा श्री गणेशा देखील इथे झालाय आणि 1 आकड्यावरती ही धावा आपल्याला मात्र इथे पाहायला मिळत आहेत. गिरीश पुनश्च एकदा गोलंदाजी ट्रॅक पण यावेळेस सप्ट्याने केला इंटू द गॅप, नो चान्स फॉर द फिल्डर. जबरदस्त फटका आहे. दॅट इज अ क्रॅकिंग स्ट्रोक, 4 रन्स. साई सबुरी 11 आणि टाकीपाडा वॉरियर्स, चला दोन्ही संघ आपण लगेच नाणेफेकीचं कौल इथे कंप्लीट करायचं आहे. बी ग्रुपमधील ही दुसरी मॅच मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. राज आणि गोलू यावेळेस डाऊन लेगचा चेंडू आहे. पंचाच्या माध्यमातून सिग्नल येतोय, वाईटचा सिग्नल. पुन्हा एकदा वन्स अगेन व्हाईट बॉल आणि 2 चेंडूच्या अखेरीस 7 आकड्यावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र फटका बसलाय. घडतंय काय तर विकेटचं होते पतन. मिस्टर राज याच्या खेळीचा होतोय अंत. राज याच्या खेळीला लागतोय फुल स्टॉप. खेळाडू बाद. यावेळेस जर पाहिलं तर बॅटची वरची कडा आणि तदनंतर जर पाहिलं तर दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न इथे केला जातोय. यस, डेफिनेटली दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न करत असताना विकेटचं होते पतन. इथे खेळाडू बाद होतोय, विकेट मिळते, खेळाडू बाद. साई सबुरी 11 आणि जर पाहिलं तर टाकीपाडा वॉरियर्स, चला दोन्ही संघ आपल्याला अंतिम पुकार असेल. जा तिकडे. रनआउटसाठी रिव्ह्यू इथे घेतला जातोय. आपण पाहू शकतायत विकेट विकेट आहे. वाईट आणि वाईटच्या मदतीने धावा फलकावरती आपण पाहू शकतायत यावेळेस मात्र वन बाउन्स चेंडूने गॅदर केलं जाते. एक चांगला बॉल आपण पाहू शकतात. 5 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झालाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. दहा अंकांवरती धावसंख्या आपण पाहू शकतात. यावेळेस सापट्याने खेळलाय. 11 आकड्यावरती धावा आपण पाहू शकतात या विकेटच्या पटलावरती आणि षटक इथे कंप्लीट झालाय आणि 11-2 ही सध्याची परिस्थिती या विकेटच्या पटलावरती आपण पाहू शकतात. 54 धावांचं टार्गेट असताना टाकीपाडा वॉरियर्स आणि साई सबुरी 11 या संघादरम्यान इथे मात्र नाणेफेकीचं कौल केलं जाते आपण पाहू शकतात. आणि
गोलंदाज नेम चेतन हा गोलंदाजी ट्रॅक पण सज्ज झालाय. विजय आणि अरफात यस डेफिनेटली पंचाच्या माध्यमातून वाईटचा सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. वाईटच्या मदतीने जर पाहिलं तर 12 आकड्यावरती धावा पाहायला मिळत आहेत. यावेळेस टॅप केलं चेंडूला कबरच्या रिझनमध्ये तिकडे एक धाव एक्झिक्यूट केली जाते आणि एकच्या मदतीने धावा फलकावरती 13 आकड्यावरती रिक्वायर्ड रन रेट जर पाहिलं तर तो 14चा आहे आणि या धावा बनवू शकतात. तुम्हाला इथून शर्तीचे प्रयत्न करावे लागतील, मोठे स्ट्रोक एक्झिक्यूट करावे लागतील आणि त्या इंटेन्शनने तुम्हाला इथे खेळावं लागेल. यावेळेस आडवा पाडण्या करण्याचा प्रयत्न आहे. तिकडे क्षेत्ररक्षक या चेंडूला फील्ड करत आहेत, चेंडू रिटर्न करतायत. तोपर्यंत एक सिंगल धाब इथे कन्वर्ट केली जाते. चौदा 14 आकड्यावरती 15 आकड्यावरती धाबा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 15 ही धाबा फलकावरती आपण पाहू शकता. 2 विकेट इथे मात्र प्राप्त झाल्या गेल्यात. चला बॅटिंग करणाऱ्या संघाचा एक प्रतिनिधी इथे पाठवायचा आहे. बॅटिंग करणारा संघ चेतन. अरफातच्या विपक्षात आपण पाहू शकता विजय आणि अरफात ही जोडी मात्र मैदानात सज्ज आहे. यावेळेस स्टेट प्राप्त करावून जबरदस्त स्ट्रोक कन्वर्ट केला गेला. या बॉलवर देखील आपण पाहू शकतात एक सिंगल धाव इथे कन्वर्ट केली जाते. चेतनच्या विपक्षात आपण पाहू शकतात ही मॅच इथे रंगत असताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस आडवा पाडण्या करण्याचा प्रयत्न झालाय. सपाल फेकून दिला बॉल अस्तराला निघून गेलाय. 4 धाब्यासाठी रफू चक्कर झालाय. इथे आला या मॅचचा निर्णायक चौकार 4 रन्स. यावेळेस मात्र पंचाच्या माध्यमातून सिग्नल दर्शवला जातो वाईटचा आणि अरफात आणि 22 आकड्यावरती आपण पाहू शकतात. यावेळेस अलावंद कार्पेटच्या साहाय्याने हा फटका इथे एक्झिक्यूट केला गेला आणि 23 आकड्यावरती धावा जाऊन पोचल्या गेल्यात आणि उर्वरित 2 चेंडूचा खेळ इथे एक मात्र शिल्लक आहे आणि तब्बल 23 धावसंख्येची गरज इथून कंप्लीट करणार आहोत. तेवीस आकड्यावरती धावा आपण पाहू शकतायत. गोलू हा गोलंदाजी ट्रॅकवरनं सज्ज झालाय. यावेळेस दावंड लेगचा चेंडू आहे आणि त्या बॉलवर देखील आपण पाहू शकतायत पंचांचा सिग्नल दर्शवायचा. पंच आपला निर्णय कळवायचा आहे. वाईट साठी रिव्ह्यू आहे का? रनआउट साठी? यस डेफिनेटली रनआउट साठी इथे रिव्ह्यू घेतला जातोय. ये रनआउट का रिव्यू है ना.
विकेट आहे. विकेट मिळते. एकंदरीत जर पाहिलं तर दोन षटकांचा खेळ इथे कंप्लीट झालाय. धावा 23 आकड्यावरती जाऊन पोहोचल्या गेल्यात. 12 चेंडू आणि 31ची गरज आहे. एकंदरीत जर पाहिलं तर 15.50च्या सरासरीने तुम्हाला इथे धावा एक्झिक्यूट कराव्या लागतील आणि 11 चेंडू तब्बल 31 धावा इथून कशा पद्धतीने कंप्लीट केल्या जातील हे आपण या षटकांमध्ये पाहू शकणार आहात. एक चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झालाय. 11 चेंडू तब्बल 31 धावेची गरज आहे. यावेळेस जर काय पाहिलं तर विकेटचं पतन होते. खेळाडू इथे होते बाद. आपण पाहू शकतात इथे दोन्ही संघाने नोंद घ्यायची. आपले अतिरिक्त खेळाडू समालोचक कक्षामध्ये नाही आहेत. त्या अनुषंगाने आम्ही आमच्या माध्यमातून इथे नावं टाकण्यात येतील. तर तदनंतर कुठली तक्रार इथे स्वीकारली जाणार नाहीये. दोन चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. 23 आकड्यावरती धावा पाहू शकतात. यावेळेस आडवा पाडण्या करण्याचा प्रयत्न. एकच धाव, एक सिंगल धाव इथे कन्वर्ट केली जाते आणि धावा फलकावरती पाहू शकतात 23 आकड्यावरती 24 आकड्यावरती जाऊन पोहोचली गेलीत. यावेळेस बॅटची वरची कडा आणि तदनंतर वन बाउन्सने चेंडूला गॅदर केलं जात आहे. यावेळेस आडवा बाटण्या करण्याचा प्रयत्न फसला गेलाय. पंचाच्या माध्यमातून सिग्नल दिला जातो वाईटचा आणि व्हाईट बॉलने जर पाहिलं तर धावा फलकावरती पाहू शकतात. यावेळेस आडवा बाटण्या करण्याचा प्रयत्न फसला गेलाय आणि फेकून दिले बॉल सरळ. विकेटचं होते पतन. खेळाडू इथे होते बाद. शेवटचा बॉल शिल्लक आहे 3 षटकांचा. क्रितेश भाईनी जर पाहिलं तर लगातारचे 3 चौकारसाठी इथे पारितोषिक लागले जाते. विवेकजी पवार यांच्याकडून हे पारितोषिक इथे जोडले जाते. प्रितेश आपण पाहू शकतात 6 चेंडू आणि इथून 28 धावसंख्येची गरज आहे. एकंदरीत जर पाहिलं तर पूर्णपणे हबीज झाली आहे गोलंदाजी करणारी टीम या मॅच मध्ये. शेवटचा षटक इथे शिल्लक आहे आणि 6 चेंडू तब्बल 28 धावसंख्येची गरज आहे आणि 28 धावांचा पाठलाग इथून कशा पद्धतीने कंप्लीट केला जाईल आपण पाहू शकतात या विकेटच्या पटलावरती. यावेळेस कडक स्ट्रोक आहे. टॅप केलंय परंतु एकच धाव. एक पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये आणि एक पेक्षा जास्त काही मिळणार नाही परंतु एक धाव्याने विजय देखील मिळणार नाहीये कारण 5 चेंडू तब्बल 27 धावसंख्येची गरज आहे. यावेळेस खोलवर टप्प्याची लेंथ होती. या बॉलवर कुठल्या पद्धतीने धावा एक्झिक्यूट करू दिली जात नाहीये. 4 चेंडू 27 धावा इथून गरज आहे 27ची. 4 चेंडूत आणि
खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी, बॅटिंग खूप चांगल्या पद्धतीची केली, गोलंदाजी करत असताना देखील शर्यतीचे प्रयत्न खूप चांगल्या पद्धतीचे केले जात आहेत. यावेळेस पुन्हा एकदा जर पाहिलं गेलं तर एक सिंगल धाव इथे कन्वर्ट केली जाते. यावेळेस सॉफ्ट हँडने केला आहे आणि इथे घडतंय काय तर विकेटचं पतन होतंय. खेळाडू इथे बाद होतोय, विकेट मिळते, खेळाडू बाद. शेवटचा बॉल. यावेळेस जर पाहिलं गेलं तर इंटू द गॅप जबरदस्त फटका आपण पाहू शकते आहेत. 4 रन्स, चौकार आणि इथून एक चेंडू शिल्लक आहे. या शेवटच्या बॉलवर कशा पद्धतीने मात्र बॅटिंग केली जाते, जाता जाता मनोरंजन केलं जाते का इम्पॅक्ट टाकण्याचं काम बॅटरच्या माध्यमातून. यावेळेस जर पाहिलं गेलं तर बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झालं नाही आणि इथे मात्र विन होतीये.